श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्री गुरुचरित्र हा दत्त संप्रदायातील अत्यंत पवित्र आणि प्रभावशाली ग्रंथ मानला जातो. अनेक भक्तांच्या अनुभवानुसार गुरुचरित्राचे जर तुम्ही पारायण केले तर मनातील बळ, शांती आणि आत्मविश्वास वाढतो. तसंच 14वा आणि 18व्या अध्यायाचं जर तुम्ही नित्यनियमाने वाचन करत असाल तर त्याचं सुद्धा फळ तुम्हाला मिळत असतं. आज आपण अशीच एक माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्ही नित्यनियमाने नित्यसेवेमध्ये जर हे 2 अध्याय वाचन केले तर त्याचा प्रभाव तुम्हाला कसा मिळेल, तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला कधीच विसरू नका. गुरुचरित्र हा केवळ ग्रंथ नाही तर गुरूंच्या कृपेचा अनुभव देणारा आध्यात्मिक मार्ग आहे. या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्या दिव्य लीलांचं वर्णन केलेलं आहे. प्रत्येक अध्यायातून भक्ताला योग्य आचरण, श्रद्धा, भक्ती आणि धर्माचरणाचा संदेश मिळत असतो. 14व्या अध्यायामध्ये गुरूंची कृपा, भक्तांचे रक्षण आणि श्रद्धेचं महत्त्व दिलं आहे. या अध्यायातून आपल्याला हे शिकायला मिळतं की कोणत्याही परिस्थितीत गुरूंवरील विश्वास सोडू नका. संकटे कितीही मोठी असली तरी मनात धैर्य आणि श्रद्धा असेल तर तुम्ही कोणत्याही संकटाला सामोरे जाऊ शकता. जेव्हा मनुष्य अडचणीत असतो, आर्थिक समस्या असतात, कुटुंबात तणाव असतो किंवा मन अस्वस्थ असतं, तेव्हा अनेकदा आपल्याला निराशा होते. अशावेळी गुरुचरित्राचं वाचन मनाला सकारात्मक दिशा देतं. अध्यायातील कथा आणि संदेश मनामध्ये आशा निर्माण करतं. 18वा अध्याय देखील भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या अध्यायातून गुरुसेवा, भक्ती आणि सदाचार याचं महत्त्व सांगितलं आहे. गुरूंच्या कृपेने जीवनातील अडथळे कसे दूर होतात याचं सुंदर वर्णन केलं आहे. रोज या अध्यायाचं वाचन केलं तर त्या व्यक्तीला आध्यात्मिक समाधान मिळू शकतं. अनेक भक्तसुद्धा सांगतात की नियमित पारायणामुळे त्यांच्या मनातील भीती कमी झाली आहे, एकाग्रता वाढली आहे आणि जीवनातील समस्यांना सामोरे जाण्याचा आत्मविश्वाससुद्धा मिळाला आहे. येथे एक गोष्ट लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे की कोणत्याही ग्रंथाचं वाचन हे जादूही उपाय नसून श्रद्धा, सकारात्मक विचार आणि योग्य कर्म यांना बळ देणारं एक साधन आहे. गुरुचरित्र वाचताना मन शुद्ध ठेवणं, चांगलं विचार करणं आणि योग्य आचरण ठेवणं तितकंच महत्त्वाचं असतं. सकाळी लवकर उठा, स्वच्छ आंघोळ करा आणि स्वच्छ कपडेसुद्धा परिधान करा. त्यानंतर तुमच्या देवघरासमोर बसा. तुमच्या देवघरातील देवांची पूजा करा. ही पूजा झाल्यानंतर देवाला दिवा, अगरबत्ती, धूप, फुले, नैवेद्य अर्पण करा. त्याच्यानंतर आरती करा. जर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती येत असेल तर आरती करा किंवा दत्तगुरूंची आरती येत असेल तर आरती करा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर तुमच्या घरात रोज आरती होत असेल तर पहा तुमच्या घरामध्ये किती सकारात्मक ऊर्जा तयार होते. एकदा हा उपाय नक्की करून पहा. तुमच्या घरामध्ये रोज तुम्ही सकाळी आरती चालू करा आणि तुमच्या घरामध्ये महिन्याभरामध्ये किती फरक जाणवतो हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर पहा, नित्यसेवेमध्ये जर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असाल आणि स्वामी सेवकरी असाल, तुम्ही त्यांची सेवा करत असाल तर श्री स्वामी समर्थ या नामाची 11 माळी करा. 11 माळी जमत नसतील तर 1 माळ जप करा. त्यानंतर गायत्री मंत्र आहे त्याची 1 माळ करा. आपल्या कुलदेवीला विसरू नका. तिचा जो मंत्र आहे त्या मंत्राची सुद्धा 1 माळ करा. त्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृत याचे रोज 3-3 अध्याय असं 7 दिवसाचं एक पारायण सुरू करा. त्यानंतर गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय हा तुम्हाला रोज पठण करायचा आहे. बघा, सकाळपासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत तुम्ही हा अध्याय वाचू शकता, पण मधल्या 12 ते 12:30 या दरम्यान तुम्हाला हा अध्याय वाचायचा नाही. जर तुम्ही गुरुचरित्र ग्रंथातील हा 14वा आणि 18वा अध्याय वाचत असाल तर तुम्हाला मांसाहार करता येणार नाही. जर ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार आहात त्या दिवशी तुम्हाला हा ग्रंथ वाचायचा नाही. त्याच्यानंतर पहा,
हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे 2 तुम्हाला अध्याय रोज नियमित वाचायचं आहे. हे जर अध्याय रोज तुम्ही नियमित वाचले, तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत, जी काही संकटे आहेत, ती कितीतरी प्रमाणात कमी होणार आहेत. जर तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथातील हे 2 अध्याय वाचायचे असतील, तर बघा, गुरुचरित्र ग्रंथ हा इतका पवित्र ग्रंथ आहे की त्याला रोज उघडझाप आपल्याला करता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमच्या जवळपास एखादं जर शॉप असेल, तर त्या शॉपमध्ये जाऊन तुम्हाला 13वा, 14वा आणि 18वा अध्यायाचं एक छोटंसं पुस्तक मिळून जाईल. ते पुस्तक तुम्हाला घरी आणायचं आहे आणि त्या पुस्तकातील तुम्हाला रोज 14वा आणि 18वा अध्याय तुमच्या नित्यसेवेमध्ये हा अध्याय 2 चालू करायचा आहे. या अध्यायाने तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होणार आहे. तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्या कमी होणार आहेत आणि तुमच्या मनातील जी कोणती इच्छा असेल, ती आजपर्यंत पूर्ण झाली नसेल, तर या अध्यायाने ती इच्छा तुमची नक्कीच पूर्ण होणार आहे. एकदा हे 2 अध्याय तुम्ही रोज नित्यसेवेमध्ये चालू करा. बघा, तुम्हाला त्या अध्यायांचा किती फरक जाणवतो. तर तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली, मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.